आज आपण आषाढी एकादशी निमित्त भगर आणि साबुदाणा वापरून नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळा पदार्थ बघणार आहोत. ही अत्यंत पौष्टिक अशी ही साबुदाणा खीर उपवासासाठी एकदम योग्य पर्याय आहे. नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका पातेल्यात 1 वाटी भगर घेऊन स्वच्छ धुवून घेतली. मग त्याच वाटीने अर्धा वाटी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यातच मिक्स केला. आता हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचे आहे, म्हणजे मग साबुदाणा नीट भिजतो. भिजवलेल्या मिश्रणातले जास्तीचे पाणी काढून घेतले. साबुदाणा वाटला जायला जास्त वेळ लागतो, म्हणून एकदम बारीक वाटलं जाईल इतक्या वेळ वाटून घ्यायचं. आता हे पाणी काढलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवीपुरेसे मीठ, 2 चमचे दही आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक वाटून घेतले आहे. हे वाटलेले मिश्रण पातेल्यात काढून त्यात थोडे पाणी घालून नीट ढवळून घेतले. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी. इकडे गॅसवर तवा ठेवून गरम करून घेतला आणि मग थोडे तेल लावून त्यावर पाण्याचे हबके मारले आणि म्हणजे बॅटर तव्याला चिटकणार नाही. मी या डोशांसाठी नॉनस्टिक तवा वापरणार आहे. मग पातेल्यातले 2 चमचे बॅटर तव्यावर सोडून मध्यम गॅस फ्लेमवर खालून व्यवस्थित शेकवून घेतले. कडा सुटायला लागल्यावर वरच्या बाजूने थोडे तेल लावून घेतले. तुम्ही तूपही लावू शकता आणि मग परतून दुसऱ्या बाजूनेही एकदम छान शेकवून घेतले. आता हा आपला मऊ लुसलुशीत जाळीदार असा डोसा तयार आहे. तुम्ही हा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि दह्याबरोबर किंवा बटाट्याच्या उपासाच्या भाजीबरोबर सर्व करू शकता. उपासासाठी हा एकदम पोटभरीचा नाश्ता होतो. उपवासासाठी साबुदाणा खिचडी तर आपण नेहमीच करतो, पण हे सगळे साहित्य तयार करून घेतले आहे. इकडे गॅसवर कढईत 4 छोटे चमचे तेल घेतले. तुम्ही तुपही वापरू शकता. तेल थोडी गरम झाल्यानंतर साल काढून बारीक चिरलेल्या आणि स्वच्छ धुतलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या. आता ह्या आपल्याला अगदी खरपूस परतून घ्यायच्या आहेत. हे बघा, ह्या बटाट्यांच्या फोडींचा रंग आता सोनेरी व्हायला लागलाय. इतक्या त्या परतून घेणार आहे, म्हणजे त्या आतपर्यंत शिजल्या जातील आणि चवही छान लागते. मग 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घेतले. हा बघा, 1 मोठी वाटी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1 वाटी पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजवून घेतला आहे. तो मी यात घातला. ही रात्रभरही भिजू शकता, त्यामुळे साबुदाणा छान फुलून आणि मोकळा होतो. आता लगेचच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. आता हे सगळे जिन्नस आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि मग चवीपुरेसे मीठ घालून परत 1 मिनिटभर साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया आणि मग 1 चमचा साखर घालून एकदा परतून त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत, म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. हे बघा, 1-2 मिनिटानंतर झाकण काढले. आता ही बघा, आपली खिचडी किती मस्त मोकळी मऊसूत झाली आहे. अशा प्रकारे तयार केलेली ही मस्त खरपूस चटपटीत अशी साबुदाणा खिचडी तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण वळूयात एकदम रबडीसारखी फक्त दूध वापरून साबुदाणा खीर कशी बनवायची ते पाहूयात. सर्वात आधी कढईत 1 चमचा तूप घालून 3 ते 4 बदाम आणि काजूचे काप आणि 3 ते 4 मनुके घालून छान परतून घेतले आणि ह्या सुकामेवा प्लेटमध्ये तुपासह काढून घेतला. मग त्याच कढईत 2 वाटी दूध घालून आणि मग थोडी उकळी यायला लागल्यानंतर 1 तास भिजवलेले पाव वाटी साबुदाणे यात घातले. फुलून ते अर्धी वाटी झाले होते. आता हे आपल्याला यात अगदी पारदर्शक म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे व्हायला पाहिजे. लगेचच 5 मिनिटात हे शिजतात. आता हे थोडे दाटसर झाल्यानंतर आणि साबुदाणा पारदर्शक दिसायला लागल्यानंतर आपण तळून घेतलेला सुकामेवा यात घालायचा
तुपासह घालायचा आणि परत एक उकळी यायला द्यायची. म्हणजेच आपल्या खिरीला खूप छान चव येते. मग अर्धा चमचा वेलची पावडर घालून परत 1 मिनिटासाठी अगदी छान शिजवून घ्यायचे. आणि ही बघा, ही कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे. कारण थंड झाल्यानंतर ही साबुदाणा खीर दाट व्हायला सुरुवात होते. 2 ते 4 केसरच्या काड्या घातल्या. आता ही आपली साबुदाणा खीर तयार आहे. ही भगरीची खीर फक्त आषाढी एकादशीला उपासाचा पदार्थ म्हणून खाल्ली जाते. इकडे गॅसवर पातेल्यात 2 चमचे तूप सोडून काप केलेल्या काजू बदामाचे तुकडे तळून घेतले, ते काढून घेतले आणि मग त्यातच 1 तास भिजवलेली भगर घातली आणि थोडी सोनेरी होईपर्यंत परतून घेतली. मग एकत्र गरम करून घेतलेले 2 वाट्या दूध व 2 वाट्या पाणी हळूहळू त्यात घातले. हे आपण जास्तच घालायचे आहे, कारण शिजल्यानंतर भगर फुलून येईल व घट्ट व्हायला लागेल. मग 2-3 मिनिटे छान उकळी आल्यानंतर चवीपुरते मीठ आणि अर्धा वाटी गूळ टाकायचा. 2-3 मिनिटे उकळी आल्यानंतरच टाकायची, म्हणजे गूळ फाटणार नाही. शेवटी काजू बदामाचे तळलेले काप आणि वेलची पावडर टाकली. आता आपली पौष्टिक अशी भगरीची खीर तयार आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.